हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर आता वाजत आहे दुपारचे 1:30 आणि आम्ही गेलो होतो किट्टूच्या स्कूलमध्ये. पीटीएम होतं तर, आणि किट्टूला घ्यायचं आहे वॉच. तर तो गेला तिकडे वॉचच्या शॉपमध्ये. म्हटलं मी बसतो, म्हटलं खूप गरम होत आहे आणि मला थोडं बरं पण नव्हतं. तर मी म्हटलं की पवनला तू जा, आणि आम्ही ते गेलो. ब्लू ब्लेंडमध्ये ते शेकचं शॉप आहे. तर पवनला सांगितलं की तू ब्लेंड घेऊन ये म्हणून. ज्यूस तर त्यांना ऑर्डर दिलं आहे. तर इथपर्यंत पवन मी वॉच बघते म्हणे. तर म्हटलं ठीक आहे, तू वॉच बघून ये किट्टूसाठी. तर त्याला वॉच पाहिजे नव्हती, तर वॉच घ्यायला गेलेली आहे. तर चला, आणि घरी गेल्यानंतर बघूया आज काय. तर किट्टूची मावशी येणार होती. तर किट्टू म्हणते माझ्यासाठी पण घे आणि टीमसाठी पण वॉच घे म्हणून. तर किट्टूच्या स्कूलमध्ये गेलो होतो. तिच्या स्कूलमध्ये पीटीएम होती आणि त्यांची एक्झाम होतात म्हणते वेनसडेला वीकली. तर तिचं ते दिलं होतं. तर ठीक केलं होतं त्यांनी, छान केलं होतं. आधी बसत तर नव्हतं, आता बसते वगैरे, अभ्यास वगैरे करते आता. आधी ओरिजिनल त्याला खूप काही येते, पण त्याला रायटिंग करायला खूप कंटाळा येते. तर त्यांनी स्वतःने लिहिलं म्हणे सगळं, बॉक्स वगैरे वगैरे ते सगळं त्यांनी स्वतःने केलेलं आहे. छान लिहिलं, गिफ्टची स्पेलिंग लिहिली त्यांनी, भरपूर सारं काही असं लिहिलं आहे त्यांनी. मॅथ्स सॉल्व केलेले आहे. तर मॅम म्हणे की आय एम हॅपी म्हणे. तर म्हटलं ठीक आहे, करत तर आहे, तो प्रोग्रेस होत आहे त्याच्यामध्ये भरपूर सारा. पण आता तो जिद्द करायला भरपूर लागले, मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणून. तर बघूया, म्हणतात सगळ्यांचे मम्मी पप्पा घेऊन देते वगैरे वगैरे असं बोलते. आणि ते पवनने तर ब्लेंड मागवलेलं आहे, तर त्याचीच वाट बघत आहो. आणि गरम भरपूर होते, भरपूर जास्त गरम आहे. तर चला घरी जाऊया आणि बघूया काय. तर पण घरी गेल्यावर रेस्ट करते. सकाळपासून उठलेला आहो आणि माझ्या फेस तुम्हाला दिसत असेल. काल मला खूप बरं नव्हतं, म्हणजे कालपासून मला बरं नाही वाटत आहे. कालपासून खूप पेन होत होतं, पोटात खूप त्रास होत होता, दुखत होतं. तर मग सकाळी पण आज जायचं होतं स्कूलमध्ये, पॅरेंट्स मीटिंग होती. मॅमसोबत मला पण बोलायचं होतं काही. तर म्हणून मग मी पण गेली. आणि किट्टूची स्कूल खूप लांब आहे. तर पोचतपर्यंतच वेळ होतो, जातपर्यंत नेटपर्यंत थोडं काम होतं, ते पण केलं. तो खूप मागे लागला तो वॉचसाठी. तर तो वॉच घ्यायला गेला आहे, बघायला गेला. पण बघून येते म्हणे. इच्छा आहे आम्हाला 2-4 राऊंड मारायला लागलो, वॉचची शॉप दिसली नाही. तर त्याला म्हटलं की जाऊ पण सायंकाळी बाहेर बर्डीला भेटतं, तिथे वॉच घ्यायला जातो. म्हणजे नाही, मला आत्ताच पाहिजे म्हणते. ऑनलाईन पण नको मागवा म्हणते, मला आत्ता म्हणजे आत्ताच पाहिजे म्हणून. तर पवन त्याला घेऊन गेला, माहिती नाही तर त्यांनी काय तिथे डिसाईड करते. तर आणि ते आता ब्लेंड पण मागवलं, ते पण वाट बघते. तर चला कंटिन्यू राहा. तिथे ब्लेंड आलेला आहे आणि पवनने किट्टूसाठी मागवलेलं आहे चॉकलेट किटकॅट शेक आणि ओरिओ. आणि ते मी माझ्यासाठी ब्राउनी शेक मागवलेला आहे. तर आता अजून अर्धा तास झाला, हे लोक आले नाही आहे. आणि ते ब्राउनी शेक आणि किटकॅट शेक आलेला आहे. मी फोन करते यांना आणि लवकर बोलवते. तर चला, घेतली किट्टू वॉच? ऍपल वॉच घेतली, बापरे. आणि ते किट्टू साठी खात आहे. कसं वाटलं शेक किट्टू? चॉकलेट शेक. कुठली वॉच पाहिजे तुला? बापरे, आतापासून त्याला अशी वॉच पाहिजे. हा, आज मेरे पास वॉच आ गई. अब इसको खोलता हूँ मैं. इतनी खुशी हो रही है मेरे को. अपने को निकालना है. इसके अंदर है वो है. अब निकाल. अरे ऐसा ही पता करना पड़ा. निकालो. अब यहाँ से इसको निकालता हूँ. इसमें सब है. तो भी क्या बन होता है? दिखाओ मुझे, यहाँ पे दिखाओ ना. इसमें हाथ है. दिखाओ क्या क्या आहे तो, हात दिखाओ ना. किट्टू मला दाखव ना. त्याच्यात माझी इथून मी स्किन काढायची. स्क्रीन म्हणतात, स्किन नाही म्हणत. येते काढून आहे ना. दाखव. स्किन मोड. मेरी ना स्किन मोड. हाँ, तिथे किट्टूने वॉच घेतलेली आहे. दाखव थोडं हे दाखवू का? हे कम बंद कर तुम्ही. हे बंद कर. चलो दीदी, हे कम हे बंद कर ना. तो चालू कर भाई. याचा झाला. आता टॉर्च चालू करू शकतो. टॉर्च. हा, कसं आहे?
छान. तेरी टॉर्च येते. इथे एक गेम भी आहे. टाकू. फोटोज भी आहे. हे काय आहे? काय टाकायचं? काय ते? गेम्स ओपन कर. गेम्स कुठे आहे? काही असेल ना, दाखव मला, दाखव. गेम नाही काय? गेम सर्च करते का? गेम सर्च करते का? चेक करते आधी. चल. माझ्या इथं आयकॉन्सच काय बाय. तर इथे किटूची मावशी आली आहे पूजा. तर आम्ही गरबा करत होतो, गरबा प्रॅक्टिस करत होतो, मस्ती करत होतो इथे. तर गाणे लावले होते, गरबाचे सॉन्ग लावले होते. तर इथे किटू पण गरबा शिकवत होता आम्हाला की असं करावं लागते म्हणून. कारण की मी पण गरबा क्लास इथे किटू पण आला होता. तर त्यांनी पण बघितलं होतं. तर मम्मा म्हणते असंच करा म्हणजे तुम्ही पण गरबा. तर इथे आम्ही गरबाची प्रॅक्टिस करत होतो, खूप मस्ती करत होतो. टिमटिम पण आलेला होता. तर किटूला पण खूप मजा येत होती. टिमटिम आला तर किटू खूप खेळते त्याच्याबरोबर. आणि ते किटू एकटा गरबा करत आहे आणि मला पण कर म्हणे. तर मग मी पण थोडीशी गरबा करायला लागले प्रॅक्टिस. तर घरात काही होत नाही पण तरी पण केलं मी नाही. तरी ते टीम सगळ्यांना हॅलो म्हणत आहे. हॅलो बाय. तो फक्त असंच हॅलो बाय हाय असं बोलतो. खूप छान बोलते टीम आणि मस्त म्हणते. एकदम छान आवाजाने म्हणते हॅलो हाय बाय असं बोलते. खूप छान बोलते. तर इथे तो पण कॅमेऱ्यामध्ये बोलत होता आणि ते आमची मागे प्रॅक्टिस चालू होती गरब्याची. तर किटूला सांगत होतं. तर किटू मला आपलाच सांगत होता की असं कर तसं कर म्हणून. आणि पवनी बसलेला होता इथे. तर आम्ही मस्ती करत होतो, किटू, मी, पूजा आणि टीम. हे आम्ही आलं की किटूला तर टीम आल्यावर तर इतका मस्ती करते की म्हणजे जाऊ दे, करू दे त्याला त्याच्या मनानेच. तो तसंच नाचणार आणि मलाही म्हणेल की मम्मा तू कर म्हणून. तर या साईडला तर आपण मावशीला पण उठवलं त्यांनी बसली होती. तर आणि मावशीला पण शिकवत होता की मावशी तू पण कर म्हणून गरबा. माझ्या मागे पण लागलो होता भरपूर. म्हटलं किटू आता मी झालं तर मी नाही करत म्हणून. तरी ते पवन नाश्ता करत होता आणि किटू आणि पूजा खेळत होते, दोघेही गरबा खेळत होते. त्याला खूप मजा आली. तर त्याच्यासोबत एक दिवस ते लोक राहिले पण घरी. तर त्याला खूप मजा आली. ते बघ किटू कसा करत आहे. किटू पटकनच इंटरेस्ट घेतो सगळ्या गोष्टीत. आज मैंने कुछ लिया मेरे लिए. देखो स्मार्ट वॉच. इसमें भी कनेक्ट करना इसको भी में. ये डालना है लाइट बल्ब. ये दिखा है लाइट कनेक्ट अगेन. लाइट कनेक्ट अगेन टाकलं तर ठीक आहे, मी बात करते. तर आता मी दुपारनंतर आता ब्लॉग्सला तुम्हाला दाखवतो. आता मी सांगितलं लाईट कनेक्ट टाकण्यापर्यंत मग मॉचर. तर आपण असं मी ना घेतली स्किन मॉच माझ्याच येते. मी मोठं झालं तब बी घालेन, मजा येईल मला. ठीक आहे, मी आता बोलू नाही तर पुढचं बोलू दे ना मला आधी. तर आता वाजत आहे सायंकाळचे 8:45 आणि मी तेव्हा आम्ही किट्टू वगैरे आम्ही थोडंसं गरबाचा प्रॅक्टिस वगैरे केली. दुपारनंतर तर मी थोडंसं रेस्ट वगैरे केलं. हो, आणि आम्ही मग थोडंसं गरबा प्रॅक्टिस केली. आज जाते म्हटलं पण मला थोडं वीक वाटत आहे गरबासाठी जायला. तर मी काही गेली नाही आज. तर चला. आणि आज बनवणार आहोत आम्ही आवोकाडो टोस्ट आणि पास्ता बनवणार आहोत. आणि पूजा पण आलेली आहे. तर ती टिमटिमला झोप आली तरी टिमटिमला झोपायला नेलं तिने. त्याला झोपवत आहे ती. तर चला आता मी बनवून घेते. तुम्हाला माझा फेस दिसून मला पण थोडंसं सुद्धा गरम पण भरपूर होता आणि वीकसारखं वाटत आहे. तर चला आता ते बनवून घेते पास्ता वगैरे. आणि यांना पास्ता खायचं होतं, पूजाला वगैरे पास्ता खायचं होतं. तर म्हटलं चला आज म्हटलं डिनर आपण पास्तावर करूया, पास्ता आणि आवोकाडो टोस्ट. तर चला मी थोडं सांगणार रेसिपी. मी शॉर्ट व्हिडिओ बनवणार त्याच्यावाला. तर चला कंटिन्यू राहा. तर मी या साईडला पास्ता घेतलेला, व्हाईट सॉस पास्ता बनवणार होती. तर मी काय रेसिपीची हेही टाकली होतं. तर ते व्हिडिओ टाकायचंच राहिलेलं आहे. तर चला बघूया आता. तर इथे मी पास्तासाठी पास्ता बॉईल करायला ठेवलेला आहे आणि इथे व्हेजिटेबल्स घेतलेला आहे. आपलं कॅप्सिकम, रेड कॅप्सिकम, ब्रॉकली आणि ते सगळे ऑलिव्स आणि जॅलोपिनो वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे. तर पास्ता बनवते आणि त्याची रेसिपी मी टाकणार आहे.
तर चला, आणि मी दूध आणि पहिले आधी व्हाईट सॉस पास्ता बनवून घेते आणि व्हेजिटेबल्स कापते. आणि ते किट्टू बघा, आता इथे किट्टू तुम्हाला घरसारखा दिसत असेल, त्याने छान पोळी घातलेली आहे, छान दिसते. क्युटी पाय माझा, क्यूटी पाय. मी स्कूल बी घालून जाऊ. माझा बावला छान आहे, बावली. बावली माझी, सॉरी. अरे, तर चला मी आता करून घेते. आणि गरम भरपूर होते तर मला लाईट ऑफ करायला लागत आहे. हे घालते का? हो, सगळेच घालतात बेटा. असं जरूर आहे की गर्ल आणि बॉय असत, काही फरक नाही बेटा. जास्त हे नाही करायचं, दोघे पण सेम राहायचं, छान राहायचं. गुड बॉय सारखं, गुड गर्ल सारखं बिहेव करायला लागते. ते ब्रॉकली आहे बेटा. तर चला कापून घ्यायची. मी करते, चला ठीक आहे. हे का? तर आमचा पास्ता वगैरे खाल्ल्यानंतर आम्ही ग्राउंड मारायला गेलो. तर असा होता आमचा आजचा दिवस. तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.